बावनकुळे यांच्या वर तुम्ही नाराजी व्यक्त केलेली आहे. काय नेमकं कशासाठी ही नाराजी व्यक्त नाही, नाराजी कुणावरच नाही. नाराजी कशामुळे करायची? जे सांत्वन करायला लोक येत आहेत सगळे, त्यांच्या ते आमचं सांत्वन करतायत, कुटुंबात सांत्वन करतायत, गावकऱ्यांशी संपर्क साधतायत. गावकऱ्यांनी जी व्यक्त केलेली खंत आहे ती एक मांडली. मी जे काही आज मीटिंग होणार आहे त्या संदर्भात मला जे काही गावकरी सकाळी बोलले ते मी मांडलेलं आहे की एका पक्षाचा बूथप्रमुख असणारा संतोष अण्णा देशमुख, माझे मोठे भाऊ, यांची हत्या होऊन आज 70 दिवस होत आले. चंद्रशेखर बावनकुळे यांना कुटुंबाला, जे पीडित कुटुंब आहे त्या पीडित कुटुंबाला, गावाला जे सांत्वनपर भेट किंवा भ्रमणध्वनीद्वारे त्यांनी काही संपर्क करायचा प्रयत्न सोडून, इथं भेट महत्त्वाची सोडून त्यांनी ह्या काही परतच्या भेटी चालू केलेल्या आहेत त्यावर गावकरी नाराज झालेले आहेत. त्यांची खंत आहे की त्यांनी खरं तर इथं संपर्कात येऊन न्याय कसा भेटेल, काय दिशा असेल न्यायाची, या संदर्भात त्यांनी काही चौकशी करायला पाहिजे होती, काही भूमिका घ्यायला पाहिजे होती. कारण एका पक्षाचा बूथ प्रमुख म्हणजे तो पाया आहे कुठल्याही पक्षाचा. या संदर्भात गावची जी भूमिका आहे ती मी तुम्हाला मगाशी तुमच्या माध्यमाद्वारे सांगितली.